न्यूज 24 मराठी, नवा भारत, नवा विचार। नमस्कार, मी हर्ष सावंत। न्यूज 24 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर चला पाहूया महत्त्वाच्या घडामोडी। कल्याणमध्ये एका तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून चोरटे पसार। कल्याणमध्ये एका तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून 2 चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण पूर्व येथील पार्किंग परिसरात घडली। या घटनेत तरुणी किरकोळ जखमी झाली आहे। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी या 2 चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। मुंबई अंधेरी परिसरात राहणारी ही तरुणी UPSC परीक्षेची तयारी करत होती। ही तरुणी आज कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याणमध्ये आली होती। कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्टेशन जवळील पार्किंगमध्ये ही तरुणी आली। इतक्यात 2 अज्ञात इसम तिच्याजवळ आले आणि तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला। तिने डोळे मिटले, मात्र तिच्या अंगाची आग सुरू झाली। याच दरम्यान या चोरट्यांनी तिच्या जवळील लॅपटॉप हिसकावून पळ काढला। या घटनेत ही तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या 2 अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपात दाखल होणार असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आज शांत झाला। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी अखेरचे 5 मिनिट बाकी असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे दाखल झाले। ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने अखेर आपल्या कारमधून उतरून प्रकाश आंबेडकर यांनी दुचाकीवरून प्रवास करीत वाहतूक कोंडीतून मार्ग काढला। त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभांचा उल्लेख तमाशासा करीत एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तेथे दुसरे काहीच झाले नाही। पुढच्या 5 वर्षात काय करणार हे कोणी सांगितलं नाही। पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले आहे। त्यामुळे या 10 वर्षात 17 लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला, नागरिकत्व सुद्धा सोडले। ज्यांची मालमत्ता 50 कोटीपेक्षा अधिक आहे। जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे। शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपासोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे। दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही। महाराष्ट्रात 5 ते 6 जागा ज्या सुरक्षित आहेत त्या सोडल्या तर उर्वरित ठिकाणी 15 ते 20 हजारांनी निवडून येतील अशी ही परिस्थिती आहे। त्यामुळे जे 400चा कलम करीत होते 48 जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्यापासून स्वतःला रोखत आहेत। ही लाट भाजपा विरोधात आहे। टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपला बसणार आहे। त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील। त्यामुळे मी सुद्धा स्वतःला आवरतो असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। JP नड्डा यांचा RSS संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता नड्डा यांचे विधान फसवे विधान आहे। त्यासाठी आमचा RSS बरोबर संबंध नाही असे भासवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। दीड तास आमचा गेला, त्याच्यामुळे यायला उशीर झाला। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असणारा दिलगिरी व्यक्त करतो। एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय। काल मुंबईमध्ये असणारे 2 तमाशा झाला, एक शिवाजी पार्कला झाला आणि एक DC ग्राउंडवरती झाला। एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बेरोजगारी वाढते, त्याच्याबद्दल काही नाही। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले हे आपण असं लक्षात घ्या। मी एवढं महाराष्ट्रातलं सांगेन की 5-6 जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिननी निवडून येतील। उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते 15 ते 20 हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतर सुद्धा जे 400चा क्लेम करत होते, 48च्या 48 जागा जिंकू म्हणून सांगत होते, आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात आहेत अशी परिस्थिती आहे। आमच्या माहितीप्रमाणे 1 लाख BJPच्या विरोधात आहे
टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो आहे. त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवरतो आहे की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही. नड्डा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की RSSची मदत घेऊन आम्ही मोठे झालो, पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत RSSची लागत नाही, असं JP नड्डांचं वक्तव्य आहे. हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे, फसवं स्टेटमेंट आहे. त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा आणि RSSचा संबंध नाही, तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही. RSSच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही.